नमस्कार, जय महाराष्ट्र। बघूया आजच्या विशेष बातम्या। वाळू माफियावर MPDS अंतर्गत गुन्हा दाखल करा। बुलढाणा जिल्ह्यातील वाळू तस्करी मुळासकट उपटून टाकायचे, महसूल मंत्र्याचे जिल्हा अधिकाऱ्याला सक्त आदेश। सिंदखेडराजा देऊळगावराजा चिखली तालुक्यातील वाळू तस्करी महसूल मंत्र्यांनी घेतली गांभीर्याने दखल। जिल्ह्यातील वाळू माफियांना आता कुठेही मोकळीक मिळणार नाही। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यावर थेट MDPA महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत। मंत्री, खासदार, आमदार यांच्या सूचनेवरून वाळू माफियांना सोडू नका, त्यात सामील असलेल्या अधिकाऱ्यावर लक्ष ठेवा, असे निर्देशही त्यांनी दिले। जिल्हा अधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात झालेल्या बैठकीत कामगार मंत्री आकाश फुंडकर, आमदार श्वेता महाले, आमदार संजय गायकवाड, आमदार मनोज कायंदे, जिल्हा अधिकारी किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे तसेच उपविभागीय अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत सिंदखेडराजा देऊळगावराजा व चिखली तालुक्यातून सुरू असलेल्या अवैध रेती वाहतूक संदर्भात अनेक वेळा AP न्यूज महाराष्ट्राच्या वतीने बातम्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या। तर यापुढे अवैध वाळू उत्खनन व होणाऱ्या वाहतुकीला जिल्हा अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक जबाबदार असतील। दोषीवर तत्काळ कारवाई करा, तसेच जिल्ह्यातील सर्व वाळू साठे व रेती घाटाचे पुन्हा सर्वेक्षण करा आणि नवीन वाळू धोरणानुसार काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेशही दिले। खऱ्या अर्थाने आज वाळू तस्करीवर कारवाई होणार याचे संकेत मिळाले। मी AP न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे वारंवार सांगतोय आणि आज मी जो काही प्लान करून चाललो आहे कलेक्टर SPC बसून, त्या प्लान प्रमाणे पुढे जर अशी वाळू माफियागिरी झाली तर जिल्हाधिकाऱ्याला जबाबदारी किंवा SP ला जबाबदारी येत आहे। नवीन धोरण आम्ही या ठिकाणी शासनाधीश काढला की वाळू माफियागिरी बंद केली पाहिजे, MPDA लावले पाहिजे। तेच मी सांगतोय की जोपर्यंत आमचा अधिकारी त्याच्यामध्ये निघत नाही बाहेर यातून, तोपर्यंत ही वाळू माफियागिरी चालणार आहे। आमच्या अधिकारी महसूल आणि पोलिसांनी ठरवलं की वाळू माफियागिरी चालू द्यायची नाही। जसं भंडाऱ्यामध्ये बऱ्यापैकी प्रयोग झाला, भंडारा SP आणि कलेक्टरनी ठरवून टाकलं की वाळू माफियागिरी चालवायची नाही। त्यांनी संपूर्ण ट्रॅक त्या ठिकाणी हे बंद करून टाकलं। नागपूर SPनी धडाधड MPDA लावणं चालू केलं। त्याच्यामुळे जोपर्यंत आमचं प्रशासन आणि पोलीस प्रशासन आणि आता अधिकार दोन्हीकडे दिले आहे, पोलिसांना दिले अधिकार आणि महसूलला दिले आहे। महसूलनी कारवाई करायची, सोबत पोलिसांनी करायची, आता दोघांनी कारवाई करायची आहे। त्यामुळं मी आपल्या समोर सांगतोय, माननीय जिल्हाधिकारी, माननीय SPनी धडाधड MPDA चालू करावे आणि वाळू माफियागिरीवर चाप बसवावा। दादा पाटील, त्याच्यानंतर विखे पाटील आणि आपण तिसरे महसूल मंत्री आहात। तीन वेळा प्रत्येकाचा धोरण बनवलेलं आहे रेती संदर्भात। तर याच्यात काय असं वेगळा विषय आहे का आपल्याकडे गुजरातमध्ये काय रेतीचं धोरण एक विशिष्ट प्रकार म्हणून त्या प्रकारचं आपलं जे धोरण आहे अजून कागदावरती आलेले 3 वेळा ते बदलावं लागले आपल्याला। तुम्ही 8-4 जर वाचलं तर ते राज्याच्या संपूर्ण देशाच्या इतर राज्याचा अभ्यास करून 1 महिना पब्लिक डोमेनवर ठेवून जनतेच्या 750 त्याची सूचना घेऊन यावेळेचं वाळू धरण अत्यंत चांगल्या पद्धतीचं हे म्हणजे उद्या 3 वर्षानंतर जे MSAN धोरणाने हे धोरण दोन्ही एकत्रितपणे बरोबर जर केले तर तुम्हाला सांगतो 3 वर्षांनी वाळू माफियागिरी समाप्त होऊन जाईल। इतकं चांगलं धोरण या ठिकाणी आहे। MSAN वर राज्य न्यायचं आहे, मोठ्या प्रमाणावर कृत्रिम वाळूवर राज्याला शिफ्ट करायचं आहे। एका राज्यात जसं आता काल 100 क्रेशर जालना जिल्ह्यामध्ये लावण्याचा निर्णय MSANचे कृत्रिम वाळूचे, नैसर्गिक वाळू हा पर्याय नाहीच आहे। आपण आता ते वर्षानुवर्ष चालू आहे, ठीक आहे। इतर राज्यांनी मुंबईच्या संपूर्ण आजूबाजूला काय नैसर्गिक सँड नाहीच आहे, कृत्रिम वाळू आहे। आपलं राज्य हे फक्त 4-5-10 जिल्ह्यातच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्कॅन्डल आहे। हे स्कॅन्डल आपल्याला या ठिकाणी तुम्हाला जालन्यात दिसेल, बुलढाण्यात दिसेल, गोंदिया दिसेल, भंडारा दिसेल, जिथे नद्या आहे
त्या नद्यावर असणारं हे स्कॅन्डल आहे भूमाफियाचं. आणि भूमाफियाला जोपर्यंत प्रशासनाची मदत राहत नाही तोपर्यंत हे जे भूमाफियापेक्षा शॅन माफिया. मी एसपीला सांगेल 50% एमपीडीए का करत नाही एसपीने 50 एमपीडीए केले पाहिजे. 50 एमपीडीए आता जालना कलेक्टरने करायला ठरवला. वाळू माफियाला एमपीडीए कायदा लावता येतं. एक दिवस जरी पकडला तरी एमपीडीए आणि त्याची ट्रेल सोडली, जर उद्या माननीय एसपी साहेबांनी उद्या ट्रेल सोडली, वाळू माफियाला पकडलं, त्याचा मोबाईल कुणाकुणाशी कनेक्ट आहे, एका मिनिटात तुम्हाला 50 लोक दिसतात वाळू माफिया आहे. मी एसपी साहेबांना विनंती करणार आहे की तुम्ही एमपीडीए मध्ये 50 वाळू माफिया टाकलं पाहिजे. एकदा सुरुवात केली ना प्रशासनाने तर सारं संपू शकतं एवढी क्षमता आहे.